शरणार्थी म्हणून आलेल्या 1103 तिबेटी बांधवांना आपल्या देशात जाण्याची ओढ अद्यापही लागून आहे. मात्र त्यांचा मार्ग अद्यापही मोकळा झालेला नाही. परिणामी त्यांना घर वापसीच्या प्रतीक्षेत गेल्या 76 वर्षापासून इथेच आयुष्य जगावे लागत आहे. नमस्कार, द मावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत तिबेटियन कॅम्प अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया येथे. तर 1 ऑक्टोबर 1949 हा दिवस तिबेटियन बांधवांकरता काळा दिवस म्हणून ओळखण्यात येतो. हजारो चीनी सैनिकांनी तिबेटीमधील थंगसी नदी ओलांडून तिबेटवर कब्जा केला. यापूर्वी तिबेट हा एक स्वतंत्र राष्ट्र होता. आक्रमण करून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तिबेटच्या हजारो महिला पुरुषांना ठार केले. क्रूरता, अन्याय, अत्याचाराला कंटाळून 8 मार्च 1949ला 14वे दलाई लामा यांनी सुमारे 300 नागरिकांसह भारत गाठले. त्यांनी हिमाचल प्रदेशातील निर्वासित तिबेटियांच्या धर्मशाळा स्थापन केली. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव प्रतापगड 103 घरांमध्ये 1103 तिबेटियन बांधव सध्या वास्तव्यात आहेत. महाराष्ट्राने उठाई क्रमांक 1 येथे त्यांचे पुनर्वसन केले आहे. प्रत्येक कुटुंबाला जमीन देखील दिलेली आहे. या तिबेटी शरणार्थींना 612 एकर जमीन देण्यात आलेली असून 405 एकर जमीनमध्ये शेती योग्य आहे. तर आपण या तिबेटियन बांधवांसोबत चर्चा करणार आहोत. त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या समस्या आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. उल्टे हमारे इधर पहले स्टार्टिंग आया सन 1972 में इधर आया था. उस समय हमारा पब्लिक पे थोड़ा ज़्यादा है. अभी बहुत कम हो गया. अभी 1000 तक होगा, उसके ऊपर नहीं है. इधर काम है काश्तकारी का काम है, खेती का काम. फिर पहले इधर गलीचा भी है, मैट. हाँ, गलीचा अभी वो भी बंद हो गया क्योंकि पब्लिक कम हो गया तो वहाँ पे बुनने वाला नहीं था, इसलिए वो भी बंद हो गया. फिर यहाँ पे बच्चों के लिए हमारा इधर एजुकेशन मिलता, हमारा टिबेटन, इंग्लिश और हिंदी. या फिर यंग लड़के दिखने गए थोड़े से. हाँ, अभी तो ज़्यादातर स्कूल वाला तो बाहर ही रहता है. हाँ. ये 5वीं कक्षा से ऊपर वाला सब बाहर रहता है. हाँ. आपको फंडिंग कहाँ से आती है पढ़ने के लिए? जब फंडिंग इतना खास को कहीं नहीं है, किसी के पास होता है. अभी थोड़ा अपना वगैरह मिलती है. हाँ, आपका सिटीजनशिप नहीं है ना इंडिया का? नहीं. फिर आपको यहाँ के जो मिलते राशन वगैरह कुछ मिलता नहीं है? हाँ, राशन थोड़ा मिलता है महीना में. वो आधार कार्ड का ही है बन से. आधार कार्ड मिला है आपको? हैं. और हेल्थ सेंटर कहाँ पे? हेल्थ सेंटर तो नीचे है, एकदम छोटा. अभी तो बंद हो गया वो. लाइट वगैरह दिए, बिल वगैरह? हाँ, लाइट का वगैरह तो पूरा बिल भरना पड़ता है. पहले स्टार्टिंग में तो लाइट का कीमत भी बहुत कम था. अभी तो बढ़ गया ना. अभी बहुत ज़्यादा आता है. वोट करते क्या? वोट नहीं, हम तो सिटीजन नहीं है ना. हम शेल्टर में आते हैं. हाँ, शरणार्थी. इसलिए वोट देने के लिए हमको पावर नहीं है. कितने साल से हो? आपके बेटे क्या करते हैं? हाँ, आपके बेटे वगैरह? हमारा बेटी है धर्मशाला में है. कहाँ पे? धर्मशाला हिमाचल प्रदेश में है. हाँ, लड़की 12 लड़की है, वहाँ स्कूल का टीचर है. टीचर? हाँ, लड़का है वहाँ पर ड्रामा. कैंप कितने हैं इंडिया में? कितने जगह पे कैंप है? इंडिया में तो बहुत सारे हैं. महाराष्ट्र में? महाराष्ट्र में तो सिर्फ यही है हमारा. ये छोटा एक और नीचे और छोटा. गोंदिया डिस्ट्रिक्ट में एक ही है. महाराष्ट्र में एक ही कैंप है? हाँ, एक ही कैंप है. महाराष्ट्र में बहुत, मुझे देश में बहुत सारे हैं. देश में तो यह कर्नाटक तरफ बहुत ज़्यादा है. पब्लिक भी बहुत है वहाँ पर. ओके. यहाँ पे 1000-2000 है? हाँ, 1000 तक है. अभी इसके ऊपर नहीं है. पहले तो है 1000 के ऊपर था. अभी बच्चा लोग बाहर गया, स्कूल में बाहर गया. पढ़ते बच्चे? हाँ, बड़े होके बाहर कहाँ पढ़ते हैं? इंडिया में पढ़ते हैं? इंडिया में पढ़ता है. एक कोई दिल्ली में रहता है, कोई पंजाब में रहता है, चंडीगढ़ में. कोई नागपुर में पे पढ़ता है.
लेकिन आजू बाजू बेंगलोर में भी जाता है ना। खाने में वगैरह क्या खाते हैं? राइस ज्यादा? हाँ, ये चावल रोटी। इंडियन फूड। हाँ, इंडियन फूड। ये आपको ये हो गया अभी? अभी आदत हो गया ना ये। पहले क्या खाते थे वैसे? पहले हमारे ये ज्यादा थुकपा बोलते हैं हम लोग, ये अंग्रेजी में क्या नूडल बोलता है ना। नूडल खाता है, घर में खुद बनाता है। दुकान वगैरह नहीं क्या नूडल्स की वगैरह? नहीं चाय की दुकान नहीं है? नहीं, चाय इधर नहीं सर, आपको प्रताप में जाना पड़ेगा। ओके ओके। ना तो नीचे जाएगा तो चाय मिल जाएगा। कैंटीन फिर दुकान वगैरह कैंटीन कहाँ पे? यहाँ पे नहीं, इधर कैंटीन वगैरह कुछ भी नहीं है। कुछ भी नहीं है? कुछ भी नहीं। खाने के लिए वगैरह कहाँ से राशन वगैरह और बाजार वगैरह? बाजार वगैरह हो गए ये, हाँ, एक हफ्ता में एक बार होता है। यहाँ पे ये नहीं, वो प्रतापगढ़ गाँव के बाहर में अंदर में होता है। अच्छा, ठीक है, चलो थैंक हाँ यू। जी। नमस्कार, तुमचा परिचय द्याल? माझं नाव आहे दुधराम कुशन लोहंबरे. मी उपसरपंच आहे. गट ग्रामपंचायत करंडली. हा गाव माझ्या हद्दीमध्येच येते, तिबेट काम. आणि यांची माहिती सांगण्याचा म्हणजे असा उद्देश आहे की यांची 1982 पासूनची यांची इथे वसाहत आहे आणि हे इथं लोक वास्तव्याने राहत आहेत. आणि यांचं वास्तव्य म्हणजे यांचा अगोदर कसा गोठणगाव आहे, इथं तिबेट कॅम्प गोठणगाव असं यांचा हा आहे वास्तव्य. पण ते कसं आहे, ते तिबेट कॅम्पच्या लागून तो गोठणगाव जवळ असल्यामुळे, तिथं पहाडी भाग असल्यामुळे तो यांना सहन होत नव्हता. इथलं वातावरण जो आहे तो सहन होत नव्हता. त्याच्यामुळे ते गोठणगाव सोडून हे आता प्रतापगडच्या जवळ आले आहे. प्रतापगड म्हणून आहे. हो, किल्ला आहे ना, हा लागून किल्ला. हा, या किल्ल्याला लागून 1 किलोमीटर. हो, पण तो तिथला वातावरण यांना सूट नव्हता होत. यांचे अगोदर आलेले लोक नाही का, यांची पुरातन पिढी जी होती, इंग्रजांच्या आधीपासून? नाही, इंग्रजांच्या आधीपासून नाही. आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरच लोक आले हे. 1982 पासून लोक आहेत. ओके ओके. स्वातंत्र्य झाल्यानंतर? हो, हे 72 ला हे आले आणि 74 ला एक बंगाली कॅम्प म्हणून आहे इथं लागूनच. चंद्रपूरला का? नाही, इथं दिनकरनगरला. दिनकरनगर म्हणून इथं एक खुकरीला लागून बंगाली कॅम्प आहे. इकडे समोर हे तिबेट कॅम्प. हे तिबेट कॅम्प आहे. नीचे कॅम्प आणि उपर कॅम्प असे यांचे 2 नाव आहेत. आणि ती इथं वास्तव्याने राहत आहेत. आता सगळं काही बरोबर आहे. यांच्याकडे यांच्या कुटुंबामध्ये एका माणसाला 60 डिसमिल शेती दिली आपल्या भारत गव्हर्नमेंटने. एका कुटुंबाला 60 डिसमिल. किती कुटुंब राहतात यांचे? यांचे कुटुंब जवळजवळ इथं 130 आहेत आणि 180-82 कुटुंब तिथं उपर कॅम्पला आहे. अच्छा अच्छा. तिथं 82 कुटुंब तिथं आहे. दवाखाने वगैरे? दवाखाना आहे, शाळा आहे. आणि ते इथल्या मुलांसाठी? हो, इथल्या मुलांसाठी आहे. कारण ते भारतीयत्व स्वीकारलं नाही ना हे लोक. आणि ते आजही आपल्याच याच्यामध्ये आहेत. त्यांची सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या याच्यावर हे चालत आहे. फंडिंग वगैरे कुठे जमा? याला फंडिंग तर नाही, तर विदेशातून येते. कारण यांचा जो देश आहे हा चीन आणि तिबेट यांच्यामध्ये वाद होता ना, त्याच्यामध्ये हे दलाई लामाचे हा आहे. दलाई लामा इथं आपल्या भारतामध्ये राहत आहे. तर जोपर्यंत यांचा स्वातंत्र्य यांना मिळत नाही तोपर्यंत हे लोक जाणार नाही. तोपर्यंत हे इथं थांबून आहे. तर यांचं आजही म्हणणं आहे की आपलं स्वातंत्र्य झालं तर आपण निघून जाऊ. सेटल झाले? सेटल झालं. नाही, हे जासाठी तयार आहेत. कारण त्याच्यामुळेच आपल्या इथलं नागरिकत्व स्वीकारला नाही हे लोक. नागरिकत्व नाही असं आहे. आजही ते तिबेटियन म्हणूनच आहे. शाळा, यांचं शिक्षण वगैरे सगळं शिक्षण, शाळा, यांचा दवाखाना शिक्षण घेतात इंग्लिशमध्ये. धन्यवाद. आणि एक सब्जेक्ट आहे याचा तिबेटियन. यांचा एक सब्जेक्ट हिंदी आहे आणि तिबेटियन एक सब्जेक्ट आहे आणि इंग्लिश आहे. कुठपर्यंत शिक्षण आहे मग यांचं 10वी पर्यंत आहे. 10वी नंतर हे इथून विदेशात निघून जातात. दार्जिलिंग आहे, जसा हिमाचल प्रदेश आहे, जिथं थंड जागा आहे ना त्या ठिकाणी जास्त जातात हे लोक. इथलं वातावरण शिकत नाही. आणि यांचा एक आहे, त्याचा हर घरचा एक माणूस फौजी आहे इथला. म्हणजे काही खास म्हणजे यांच्याकडे हे आपल्या भारताला सरणार ते आहेत ना, त्याच्यामुळे हे एक भारताची सेवा करायची म्हणून मग याच्यातला एक मुलगा, जसे 5 मुलं आहे ते 5ही मुलं आपल्याला सीमेवर याच्यासाठी जातात. तर त्याची एक सेवा आहे त्यांची. त्याच्यामुळेच आपल्या भारताने यांना जागा दिला. चांगली माहिती दिली. थँक्यू बोलो. थँक्यू. हाँ, 2 दिन दे मेरी तरफ से एक. हाँ, ठीक है.
अजून एक द्या नहीं हो जाता दोनच आहेत ना